कुंडलिक माने यांच्यावरती आता काही वेळातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण पाहतोय त्यांचं पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटलेलं आहे आणि आता शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर काही वेळातच अंत्यसंस्कार होणार आहेत। अनेक राजकीय नेते मंडळी इथे उपस्थित आहेत। गृहमंत्री आर पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर हसन मुश्रीफही इथे उपस्थित आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे सुद्धा इथे उपस्थित आहेत। बजा गया। को तो लाइव नहीं है ना अभी, वो थोड़ा ना कैमरा हमारा नहीं है ना। तिरंगे पे जाओ, तिरंगा बजा। शासकीय इतमामामध्ये आता अंत्यसंस्कार होत आहेत कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर। पीछे गोली फायर। और डालेंगे। क्लोजअप जाओ। आपण पाहिलं शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होत आहेत कुंडलिक माने यांच्यावरती। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा इथे दिल्या जात आहेत। आपण अधिक चर्चा करूयात। माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सध्या आपल्या संपर्कात आहेत। सर, आज खरं तर या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय इथे लोटलेला आहे। मात्र या वीरपुत्राचं बलिदान व्यर्थ जाऊ नये हे बलिदान लक्षात ठेवावं, यासाठी आता खरं तर काहीतरी करायला हवं आणि हा धडा खरं तर घेतला पाहिजे। खरं तर पिंपळगावला परंपरा आहे ती सैन्यातल्या अधिकाऱ्यांची आणि सैन्यातल्या जवानांची। कुंडलिक सुद्धा त्याच परंपरेतला होता। सर, काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही। चलेगा चलेगा। अरे स्टील हाँ जी।
बिल्कुल सही कहा। आपण पाहतोय आता लष्कराचे जवान जे आहेत ते सलामी देत आहेत या वीर पुत्राला. अखेरचा सलाम. मोठा जनसमुदाय इथे लोटलेला आहे पिंपळगावच्या या वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी, या देशाच्या सुपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी. आपण लष्कराचे माजी अधिकारी अभय पटवर्धन सध्या आपल्या संपर्कात आहेत. सर, कुंडलिकचं हे बलिदान व्यर्थ तर नक्कीच जाणार नाही. प्रत्येक भारतवासियाच्या मनामध्ये या पाचही शहीदांबद्दल नितांत आदर आहे. मात्र जे स्वप्न घेऊन कुंडलिक आणि हे इतर जे जवान आहेत ते सीमेवरती लढत असतात, त्यांच्या अचानक जाण्यानं स्वप्न अपूर्ण राहतात. मात्र ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता बाकी देशवासियांवर आहे. अधिकारी आहेत त्यांच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ जागतो. आम्ही सुद्धा 71च्या लढाईमध्ये, श्रीलंकेच्या लढाईमध्ये किंवा इतर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये हे अनुभवलेलं आहे की आमचे जवान जेव्हा व्यर्थ हतनाक वाया जातात तेव्हा आम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्या फॅमिलीजला काय वाटतं. ही सरकारवर जबाबदारी आहे की त्यांनी आता कठोर पावलं उचलायला पाहिजे. जर आपल्याला बॉर्डर क्रॉस करून हल्ला करण्याची परवानगी नसेल तर कमीत कमी लिमिटेड एंगेजमेंटची परवानगी तरी सरकारने आता या इन्सिडेंट्स नंतर द्यायला हवी, हे आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे. या लोकांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये, सगळ्यांनी त्यांना न्याय द्यावा हीच त्यांच्या कुटुंबियांची आणि आम्हा सर्व निवृत्त सैनिकांची इच्छा आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल. माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन आपल्यासोबत होते. आणि खरं तर या देशाच्या सीमांचं रक्षण करत असताना हे जवान शहीद होतात. त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी जशास तसं उत्तर आता देण्याची वेळ आली आहे, अशीच भावना सामान्य नागरिकांमध्येही आहे. निवृत्त लष्करी अधिकारी पण हीच भावना व्यक्त करतायत. किती दिवस अजून सहन करायचा असा प्रश्न. झी 24 तास, एक पाऊल पुढे.